जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवननाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक पहिला समास पहिला मंगलाचरण. आणि या समासामध्ये समर्थ आपल्याला अत्यंत महत्वाच्या काही प्रश्नांची उत्तरं देत आहेत की प्रत्येक जिज्ञासूच्या मनामध्ये तीन प्रश्न असतात की हा ग्रंथ कोणता आहे, यामध्ये काय सांगितलं आहे, आणि हे श्रवण केल्याच्या नंतर मला नेमका लाभ म्हणजे प्राप्ती काय होणार आहे. बघा ना, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिलीची येथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. आजच्या काळामध्ये आपण एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन करतो, एखादं पॉडकास्ट ऐकतो किंवा पुस्तक वाचायला सुरुवात करतो. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करतो की यातून मला काय मिळणार, मला प्राप्ती ती काय. आणि समर्थांनी मानवी स्वभावाची जाणीव ठेवून श्रोत्याच्या मनामध्ये असलेला प्रश्न आधीच ओळखला. आणि हा समर्थांच्या संवाद शैलीचा सर्वात मोठा गुण आहे की समर्थ आधीच ओळखतात. परंतु अध्यात्मामध्ये एक महत्वाचा फरक आहे. येथे लाभ म्हणजे केवळ माहिती, इन्फॉर्मेशन नसून अंतर्मनाचे रूपांतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन हाच खरा लाभ आहे. ज्ञानाचा उद्देश मेंदू भरून काढणं नसून ज्ञानाचा उद्देश मन शुद्ध करणं, जीवनाला योग्य दिशा देणं हा ज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. माहितीचा विस्फोट झालेलाच आहे, माहिती खूप आहे, सगळीकडे माहितीच आहे. मोबाईलवर एका दिवसामध्ये हजारो व्हिडिओ येतात, पोस्ट येतात, रील येतात, मेसेजेस पण येतात. हे आपल्या सगळं डोळ्यापुढून जात असतं, समोरून जातं. पण एवढी माहिती असून सुद्धा आपलं मन मात्र अस्वस्थ आहे. आपण ताणतणावग्रस्त आहोत, गोंधळलेलो सुद्धा आहोत. कारण माहिती वाढलेली, खूप वाढली माहिती. माहिती तंत्रज्ञान आलं आणि माहितीचा विस्फोट झाला. पण आत्मज्ञानानं आत्मपरीक्षण कुठे आहे, ते मात्र नाहीये. समर्थांचा हा ग्रंथ आपल्याला बाह्य जगापेक्षा स्वतःच्या मनावरती विजय मिळवण्याची कला शिकवतो. तो श्रीमत दासबोध आहे. आधुनिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर श्रीमत दासबोध हा माइंड मॅनेजमेंट आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, सेल्फ लिडरशिप आहे, स्पिरिच्युअल अवेअरनेस यांचा अद्भुत संगम म्हणजे काय, श्रीमत दासबोध आहे. आणि या दासबोधाच्या श्रवणाने, इथं श्रवण हा शब्द आलाय ना, श्रवण हा शब्द केवळ कानांनी ऐकणे किंवा फक्त समजून घेणे असा नाहीये, तर श्रवण म्हणजे मन एकाग्र करून ऐकणे. जे ऐकलंय, श्रवण केलंय त्या गोष्टींचा विचार करणे आणि त्या ज्ञानाला आचरणामध्ये आणणे, वर्तनामध्ये आणणे, त्याचं नाव मंगलाचरण आहे. आज अनेक जण प्रेरणादायी व्हिडिओ पाहत असतात, प्रवचन ऐकत असतात, पण जीवनामध्ये कोणताही बदल होत नाही. कारण श्रवण तर होतंय, पण श्रवणाला मननाची जोड नाही, मननातून आचरण होत नाही, म्हणून कुठलाही बदल, ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. समर्थ सांगतात की ज्ञानाचे खरे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते ज्ञान आपल्या स्वभावाचा भाग बनते, वर्तनाचा भाग बनते, आचरणाचा भाग बनते. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिला मंगलाचरण दिलं 1 तासाचं. आणि या पहिल्याच ओवीमधून समर्थांनी एक प्रकारचा आध्यात्मिक करार केलाय आपल्यासोबत. समर्थ म्हणतात, श्रोत्यांना समजून सांगतात की तुम्ही प्रामाणिकपणे श्रवण केलं, विचार केला आणि म्हणजे मनन केलं आणि त्याच्यानुसार वर्तन केलं, आचरण केलं, मंगलाचरणामध्ये आलात, तर या ग्रंथातून तुम्हाला विवेक, आत्मविश्वास, आत्मशांतता आणि मोक्ष मार्गाची दिशा ही निश्चितपणे मिळणार आहे. आजच्या युगामध्ये प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी फक्त माहितीच गोळा करतोय का, आणि किंवा त्या ज्ञानामुळे, त्या माहितीमुळे माझ्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये, जीवनामध्ये काही परिवर्तन घडत आहे का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. जोपर्यंत ज्ञान जीवनामध्ये उतरून व्यक्तिमत्व घडत नाही, तोपर्यंत ते ज्ञान अपूर्ण आहे. म्हणून समर्थांच्या पहिल्या ओवीचा संदेश असा आहे की अध्यात्म हे माहिती मिळवण्याचे साधन नाही, तर ते स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा एक प्रवास आहे, अद्भुत प्रवास आहे. बघा दुसरी ओवी, ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. समर्थांनी सांगितलं. दुसऱ्या ओवीमध्ये या ग्रंथाची ओळख करून देताना समर्थांनी सांगितलं की या ग्रंथाचं नाव श्रीमत दासबोध आहे. परंतु हे नाव केवळ पुस्तकाचं शीर्षक नाही, त्यामागे संपूर्ण अध्यात्माचं सार दडलेलं आहे, सार. दास म्हणजे जो अहंकाराचा दास नसला पाहिजे,
आपण अहंकाराचे दास आहोत ना. समर्थांना अभिप्रेत काय? अहंकाराचा दास असूच नाही, ईश्वराचा दास असावा. जो स्वतःला परमेश्वराच्या इच्छेला अर्पण करतो त्यालाच खऱ्या अर्थाने दास म्हणता येईल. आणि बोध म्हणजे काय? बोध म्हणजे केवळ माहिती घेणं नव्हे. बोध म्हणजे जागृती, अनुभव आणि सत्याची प्रत्यक्ष जाणीव म्हणजे बोध. म्हणून दासबोध हा अहंकारातून देवत्वाकडे नेणारं ज्ञान आहे. ते म्हणजे श्रीमत दासबोध आहे की नाही. समर्थ म्हणतात की हा ग्रंथ म्हणजे केवळ आदेश किंवा उपदेशांचा संग्रह नाही, तर हा ग्रंथ जो आहे ना तो गुरु शिष्य यांच्यातील जिवंत संवाद आहे. गुरु शिष्यांचा संवाद आहे. आजच्या काळामध्ये आपण गुगल वापरतो, AI वापरतो, युट्यूब वापरतो, सोशल मीडियामधून खूप सारखी माहिती मिळवू शकतो. पण ही माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि मार्गदर्शन आणि गायडन्स ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. माहिती आणि मार्गदर्शन वेगवेगळे आहेत. गुगल आपल्या प्रश्नाचं उत्तर देतं का नाही, पण आपल्या मनातली भीती दूर नाही करू शकत ते गुगल. ते गुगल आहे ना आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी विवेक देऊ नाही शकत. ते गुगल आहे ना आपल्याला जीवनाला योग्य दिशा देऊ शकत नाही. पण सद्गुरू मात्र फक्त उत्तर देत नाहीत, तर काय करतात? शिष्याच्या अंतर्मनाला जागृत सुद्धा करतात. आजही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादा गुरु असतोच असतो. आपल्या शाळेतला एखादा शिक्षक असतो, एखादा संत असतो किंवा अगदी अगदी गुरु म्हणून आपल्या आयुष्यामध्ये घडलेला एखादा जीवन अनुभव सुद्धा आपण त्याला गुरु मानू शकतो. कधी कधी आपलं स्वतःचं दुःख सुद्धा आपलं गुरु बनून जातं. जो आपल्याला सत्याकडे घेऊन जातो ना तोच खरा गुरु असतो, सद्गुरू असतो. बघा, येथ बोरीला विशद भक्ती मार्ग. समर्थ सांगतात की या ग्रंथामध्ये भक्तीचा मार्ग अत्यंत स्पष्टपणे सांगितलेला आहे. पण इथे भक्ती म्हणजे केवळ मंदिरामध्ये जाणं, आरती करणं, नामजप करणं एवढं पुरेसं नाही. तर आधुनिक अध्यात्मामध्ये भक्ती करणं म्हणजे प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करणं, स्वार्थापेक्षा सेवेला जास्त महत्व देणं, अहंकारापेक्षा नम्रता निवडणं, संकटामध्येही ईश्वरावरती विश्वास ठेवणं आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्म्याचे दर्शन घेणं, हीच खरी भक्ती आहे. खरी भक्ती म्हणजे जीवन जगण्याची पद्धत बरं का. आज अनेक लोक आहेत पैसा, पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि सोशल मीडियावरील फॉलोवर्स यांच्या मागच धावत आहेत. यांना बाह्य यश मिळेलही किंवा मिळू शकतं, पण त्यांचं अंतःकरण, अंतर्मन मात्र हे रिक्त असतं, रिकामं असतं. समर्थ सांगतात, यश मिळवा, जरूर मिळवा, पण त्या यशामुळे अहंकार वाढू देऊ नका. पैसा कमवा, काही हरकत नाही, पण त्या पैशाबरोबर माणुसकीला गमवू नका. तंत्रज्ञान जरूर वापरा, पण त्या तंत्रज्ञानाचा मनावर नाही का परिणाम होऊन देऊ नका. तंत्रज्ञानच आपल्या मनाचा राज्य होऊन जाईल असं होऊ देऊ नका. स्पर्धा करा, एखाद्याशी स्पर्धा जरूर करा, पण त्यामध्ये द्वेष असला नाही पाहिजे. हीच खरी आधुनिक भक्ती आहे. श्रीमत दासबोधाचं वैशिष्ट्यच. श्रीमत दासबोध हा मोक्षासाठीचा ग्रंथ नसून तो संपूर्ण मानवी जीवन जगण्याचा मार्गदर्शक आहे. एन्सायक्लोपीडिया म्हणजे श्रीमत दासबोध. श्रीमत दासबोध आपल्याला मनाचं व्यवस्थापन शिकवतो, माइंड मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग म्हणजे योग्य निर्णय क्षमता देतो तो श्रीमत दासबोध. आपल्यातल्या नेतृत्व गुणाला उभारी देतो, लिडरशिप आपल्यामध्ये डेव्हलप करतो तो श्रीमत दासबोध. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो आपला वाढवतो तो श्रीमत दासबोध आहे. वैराग्य आणि कर्तव्य यांचा समतोल म्हणजे श्रीमत दासबोध आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचं सुंदर एकत्रीकरण म्हणजे श्रीमत दासबोध आहे. म्हणूनच श्रीमत दासबोध आजच्या व्यवस्थापकाला, उद्योजकाला, विद्यार्थ्याला, गृहस्थाला, गृहिणीला, साधकाला सर्वांसाठी उपयुक्त आहे. बघा, आजही तो तितकाच उपयुक्त आहे जेवढा समर्थांच्या काळामध्ये होता, तेवढाच तो आजही आहे. या संपूर्ण ओवीचा गाभा असा आहे की श्रीमत दासबोध हा केवळ वाचण्याचा ग्रंथ नसून तो जगण्याचा ग्रंथ आहे. आणि गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे दोन व्यक्तीचा संवाद नव्हे, तर आपल्याला आपलं अज्ञान आणि आपल्या अंतर्मनातील विवेक जागृत ठेवण्यासाठी नाही का असलेला तो संवाद आहे. जेव्हा हा संवाद सुरू होतो ना, तेव्हाच खरी भक्ती दृढ होते, सुरू होते, व्यवस्थित दिशेला असते. बरोबर. बघा पुढची उभी. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. बघा, समर्थांनी सांगितलं की श्रीमत दासबोध हा फक्त भक्तीचा ग्रंथ नसून संपूर्ण जीवन जगण्याची कला शिकवणारा तो ग्रंथ आहे, अद्भुत ग्रंथ. या ग्रंथामध्ये काय आहे
भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, अध्यात्म आहे, या 4 महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या ओवीमध्ये दाखवल्या. आजच्या काळामध्ये भक्ती म्हणजे प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करुणेने करणे म्हणजे भक्ती. ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणे नव्हे, तर योग्य अयोग्य यांचा विवेक जागृत करणे म्हणजे ज्ञान. वैराग्य म्हणजे संसार सोडणं नव्हे, तर मोबाईल, पैसा, पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांची गरज असली तरी त्या सर्वांचा गुलाम न होणं म्हणजे खरं वैराग्य. अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखून शांत, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची कला म्हणजे हे अध्यात्म आहे बघा. भक्ती आपलं हृदय शुद्ध करते, ज्ञान आपली बुद्धी जागृत करते, वैराग्य आपल्या मनाला मुक्त करतं आणि अध्यात्म आपल्या जीवनाला योग्य दिशा देत असतं. यामुळं दासबोध हा केवळ वाचण्याचा ग्रंथ नसून तो जगण्याचा ग्रंथ आहे. बघा 4थी ओवी, भक्ती चेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. सांगितलं समर्थांनी की खऱ्या भक्तीच्या योगानेच प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराला निश्चितपणे प्राप्त करू शकतो. इथे सांगितलं की देव मिळवणं म्हणजे फक्त देवाचं दर्शन नव्हे, तर मनामध्ये शांतता, प्रेम, समाधान आणि आत्मविश्वासानं जागृत होणे म्हणजे ती देवाची प्राप्ती सांगितली. आजच्या काळामध्ये भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर प्रामाणिकपणे कर्म करणे, कृतज्ञ राहणे, सर्वांशी प्रेमाने वागणे आणि प्रत्येक क्षण ईश्वरावरती विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे. जो भक्ती आपल्या जेव्हा भक्ती आपल्या जीवनाचा स्वभाव बनते नैसर्गिकरित्या, तेव्हाच आपल्या मनातील भीती, अहंकार, मत्सर, वासना, अस्थिरता कमी होऊन आपल्या अंतर्मनामध्ये देवत्वाचा अनुभव येत असतो. बघा, भक्ती म्हणजे देवाकडे जाणारा मार्ग नसून स्वतःमधील देवत्व ओळखण्याचा मार्ग म्हणजे भक्ती आहे. जिथे प्रेम आहे, नम्रता आहे, विश्वास आहे, तिथेच परमेश्वराचा खरा वास आहे. बघा 5वी ओवी, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. ही ओवी श्रीमद दासबोधातील अत्यंत महत्वाची ओवी आहे. समर्थांनी या संपूर्ण ग्रंथाचा सार 3 शब्दामध्ये सांगितला. भक्ती, ज्ञान आणि आत्मस्थिती सांगितलं ना. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय आणि आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असेल. मुख्य भक्तीचा निश्चय, खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा, आरती, जप, तप, बाह्य कर्म म्हणजे भक्ती नाही. ईश्वरावरती अखंड श्रद्धा असणे, सद्गुरूंवरती संपूर्ण विश्वास असणे, निष्काम प्रेम असणे आणि संपूर्ण समर्पण हीच खरी मुख्य भक्ती आहे. भक्तीमुळे मन शुद्ध होतं, अहंकार कमी होतो आणि परमेश्वराची, सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. बघा ना, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातला भेद समजणं म्हणजे शुद्ध ज्ञान. मी हा देह नसून शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे, हा दृढ अनुभव म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. हे ज्ञान केवळ पुस्तकी नसून सद्गुरूंच्या कृपेने आणि साधनेने, उपासनेने प्राप्त होणारी अनुभूती म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. आत्मस्थितीचा निश्चय. आत्मस्थिती म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होणार. सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, जय पराजय यामध्ये मन विचलित न होणं हीच आत्मस्थितीची ओळख आहे. हीच खरी मुक्तीची अवस्था आहे. बघा ना, समर्थ आपल्याला सांगतात की मानवी जीवनाचे अंतिम ध्येय 3 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. भक्ती जी मन शुद्ध करते, शुद्ध ज्ञान जी अज्ञान दूर करते, आत्मस्थिती जी परमशांती आणि मोक्ष प्राप्त करून देते. ही 3ही साधनं एकमेकाशिवाय पूर्णपणे अपूर्ण आहेत. भक्तीविना ज्ञान कोरडं असतं. ज्ञानाशिवाय केलेली भक्ती ही अंधश्रद्धेमध्ये बदलू शकते आणि आत्मस्थिती विना दोन्हींचे अंतिम फळ मिळू शकत नाही. बघा, पुन्हा श्रवण करू. भक्ती, शुद्ध ज्ञान आणि आत्मस्थिती ही 3ही साधनं एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. भक्तीविना ज्ञान कोरडं राहतं. ज्ञानाविना भक्ती अंधश्रद्धेमध्ये रूपांतरित होते आणि आत्मस्थितीच्या शिवाय दोन्हींचं अंतिम फळ आपल्याला मिळू शकत नाही. या ग्रंथामध्ये खरी भक्ती काय आहे, शुद्ध आत्मज्ञान काय आहे, आत्मस्वरूपामध्ये स्थिर कसं व्हायचं याचा निश्चित व स्पष्ट उपदेश समर्थांनी केलेला आहे. बघा ना, श्रद्धेने भक्ती करावी, विवेकाने आत्मज्ञान मिळवावं, साधना, उपासना, नामस्मरण आणि सद्गुरूंच्या कृपेने आत्मस्थिती प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच त्रिसूत्रीत संपूर्ण अध्यात्माचा सार दडलेला आहे.
भक्तीने हृदय शुद्ध होत असतं, ज्ञानाने अज्ञान नाहीसं होत असतं आणि आत्मस्थितीने जीवन कृतार्थ होत असतं. शुद्ध उपदेशाचा निश्चय, साहित्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असं सांगितलं समर्थांनी 6व्या ओवीमध्ये. मागच्या ओवीमध्ये आपण पाहिलं 5व्या ओवीमध्ये भक्ती, ज्ञान आणि आत्मस्थिती यांचा सार सांगितला आणि आता या ओवीमध्ये त्या साधनेचं अंतिम फळ काय आहे ते सांगितलं. बघा, शुद्ध उपदेशाचा निश्चय म्हणजे असा उपदेश आहे जो शास्त्राला संगत आहे, सुसंगत आहे, जो सद्गुरूंनी स्वतः अनुभव घेतलेला आहे, तो शुद्ध उपदेश समर्थांनी आपल्याला सांगितला. जो मनुष्याला संसारातून मुक्त करून स्वरूपाकडे घेऊन जातो असा शुद्ध उपदेश आहे, ज्यामध्ये स्वार्थ, दिखावा आणि अंधश्रद्धेला कोणतंही स्थान नाही, असा तो शुद्ध उपदेश आहे. समर्थांनी सांगितलं की श्रीमद दासबोधातील प्रत्येक उपदेश हा अनुभव सिद्ध आणि जीवनाला दिशा देणारा. केवळ ऐकणं पुरेसं नाही, श्रवण करणं पुरेसं नाही. शुद्ध उपदेश हे वर्तनामध्ये, आचरणामध्ये आणल्यानंतरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. बघा, सायुज्य मुक्तीचा निश्चय. सायुज्य मुक्ती ही सर्वोच्च मुक्तीची अवस्था मानलेली आहे. मुक्तीचे 4 प्रकार समर्थांनी सांगितलं: सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य. ह्याच्यामध्ये या 3 आणि जी 4थी सायुज्यता मुक्ती ती सर्वोच्च आहे. सर्वोच्च सायुज्य म्हणजे काय हो? सायुज्य म्हणजे जीव आणि परमात्मा यांच्यातील भेदभाव पूर्णपणे नाही समजणे म्हणजे जीव शिवाचा निश्चय म्हणजे सायुज्यता. मी आणि तो हा द्वैत भाव संपून एकत्वाचा अनुभव येणे म्हणजे सायुज्यता मुक्ती. परमात्मा स्वरूपामध्ये अखंड विलीन होणं म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. ही अवस्था केवळ बौद्धिक ज्ञानाने नाही तर अनुभवाने प्राप्त होत असते. मोक्ष प्राप्तीचा निश्चय. मोक्ष म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्ती म्हणजे मोक्ष. अहंकार, वासना, मोह, क्रोध, भय, लोभ यापासून संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष होय. शाश्वत, आनंदी आणि शांततापूर्ण आत्मस्वरूपाची स्थिती म्हणजे काय? मोक्ष आहे. समर्थ सांगतात की श्रीमद दासबोधाचा अभ्यास करून, चिंतन करून, आचरण करूनच आपल्याला मोक्ष प्राप्तीचा निश्चित मार्ग आपल्याला समजत असतो. या ओवीमध्ये संपूर्ण प्रवास सांगितलेला आहे समर्थांनी. शुद्ध उपदेशाचा निश्चय म्हणजे योग्य दिशा जेव्हा आपल्याला मिळते, शुद्ध उपदेश साधना व आत्मज्ञान अंतःकरण शुद्ध करते. सायुज्यता मुक्ती म्हणजे परमात्म्याशी ऐक्य अनुभवलं जातं तेव्हा सायुज्यता मुक्ती मिळते. मोक्ष प्राप्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या बंधनातून कायमची शाश्वत मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती दाखवली. बघा, आज अनेक ठिकाणी उपदेश आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, अगदी सहज उपलब्ध होतं, परंतु शुद्ध उपदेश ओळखणं खूप गरजेचं. जो उपदेश मन शुद्ध करतो, जो उपदेश विवेक जागृत करतो, जो उपदेश अहंकार कमी करतो आणि ईश्वर प्राप्तीकडे नेतो ना, तोच शुद्ध आणि खरा उपदेश आहे जो समर्थांनी आपल्याला दिलाय. जर आपण सद्गुरूंवरती श्रद्धा ठेवली, उपासना केली, नामस्मरण केलं आणि विवेकाने जीवन जगलो आणि उपदेश आचरण केले तरच अंतःकरण शुद्ध होऊन आत्म अनुभवाची वाट आपल्यासाठी खुली होते. यातूनच सायुज्य मुक्ती आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग आपल्याला सापडतो, उलगडतो. या ग्रंथामध्ये शुद्ध आणि अनुभव सिद्ध उपदेश, परमात्म्याशी एकरूप करणारी सायुज्यता मुक्ती आणि अंतिम मोक्ष प्राप्तीचा निश्चित मार्ग स्पष्टपणे सांगितलेला आहे. शुद्ध उपदेश, त्यातून आली योग्य साधना, त्यातून आला आत्म अनुभव, त्यातून आली सायुज्यता मुक्ती आणि मग आला मोक्ष. ही ओवी साधकाला सांगते की सद्गुरूंचा अनुभव सिद्ध उपदेश स्वीकारून त्यानुसार जर आपण जीवन जगलो, वर्तन केलं, आचरण केलं तर अंतिम आध्यात्मिक ध्येय हे मोक्ष निश्चितपणे आपल्याला प्राप्त होऊ शकतो. बघा, 7वी ओवी शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. ही ओवी श्रीमद दासबोधातील अत्यंत सूक्ष्म आणि वेदांताचा गाभा उलगडून दाखवणारी ओवी आहे. मागच्या ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला भक्ती, ज्ञान, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, सायुज्यता मुक्ती आणि मोक्ष यांचं सगळं काही सांगितलं, उल्लेख करून दाखवला. या ओवीमध्ये मात्र ते पुढे साधकाच्या अंतिम अनुभूतीच्या 3 अवस्थांचं वर्णन करून दाखवतात. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय. शुद्ध स्वरूप म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप बरं का. शुद्ध स्वरूप
हे जन्मरहित असतं, मृत्यूरहित आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, सच्चिदानंद स्वरूप ते आहे शुद्ध स्वरूप. मनुष्य स्वतःला देह, स्वतःच नाव, स्वतःचीच नातीगोती, स्वतःचाच पद, स्वतःचाच पैसा, स्वतःचीच प्रतिष्ठा, स्वतःचीच प्रसिद्धी हे सगळं समजतो. पण हे सगळं क्षणिक आहे, हे सगळं बदलणार आहे, हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं नश्वर आहे. समर्थ म्हणतात की मी कोण या प्रश्नाचे उत्तर अनुभवाने मिळवणे म्हणजे शुद्ध स्वरूपाचा निश्चय. बघा ना, वेदांतामध्ये उपनिषदांमध्ये सांगितलं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, तत्वमसी, तूच ते ब्रह्म आहेस, सांगितलं ना. आता बघा पुढे, विदेह स्थितीचा निश्चय, याचा अर्थ फक्त देह सोडणं म्हणजे विदेह स्थिती आहे का? अजिबात नाही. विदेह स्थिती म्हणजे देह असूनही देहाभिमान नसणं म्हणजे विदेह स्थितीचा निश्चय. मी शरीर आहे हा भ्रम पूर्णपणे नष्ट करून टाकणं म्हणजे विदेह स्थिती आहे. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, यश अपयश याचा आत्म्यावरती कोणताही परिणाम न होणे म्हणजे काय? विदेह स्थिती आहे. अशा व्यक्तीला जीवनमुक्त असं म्हटलं जातं. ती व्यक्ती संसारामध्ये राहते, कर्तव्य करते, पण अंतःकरणाने देहाच्या बंधनाच्या पलीकडे असते. कमळ पाण्यामध्ये असतं, चिखलामध्ये असतं, पण ते कधीही पाण्याने भिजत नाही, चिखलानं खराब होत नाही. तसंच ज्ञानी पुरुष संसारामध्ये राहतो, पण त्याला संसार बांधू शकत नाही. बघा ना, अलिप्तपणाचा निश्चय. अलिप्तपणा म्हणजे आसक्ती नसणे, अहंकार नसणे, कर्म करणे. कर्म करायचीच आहे, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही, म्हणजे निष्काम कर्म करायचंय. या जगामध्ये राहूनही या जगाच्या मोहामध्ये न अडकणं म्हणजे काय आहे? अलिप्तपणा आहे. बरोबर का? समर्थ आपल्याला सांगतात की समाजकारण, राजकारण, धर्मकार्य हे समर्थांनी स्वतः केलेलं आहे, पण कोणत्याही कर्माचा अहंकार त्यांनी स्वतः बाळगला नाही. हाच खरा अलिप्तपणा आहे. या ओवीमध्ये साधनेचा सर्वोच्च टप्पा समर्थांनी सांगितला. शुद्ध स्वरूप म्हणजे मी आत्मा आहे याची अनुभूती. विदेह स्थिती म्हणजे देहामध्ये राहूनही या देहाचा अभिमान न करणं म्हणजे विदेह स्थिती दाखवली. अलिप्तपणा म्हणजे कर्म करत असताना आसक्ती व अहंकार न ठेवणे म्हणजे अलिप्तपणा. ही अवस्था एकदा का प्राप्त झाली की मनुष्य जीवन मुक्त होत असतो. आज माणूस नोकरी करतो, व्यवसाय करतो, पैसा कमवतो, मान सन्मान कमावतो, कुटुंब आहे त्याचं, आणि या सगळ्यामध्ये तो इतका गुंतलेला आहे की तो स्वतःचं खरं स्वरूप विसरून गेलाय. म्हणून समर्थांचा उद्देश आहे, कर्तव्य टाळू नका, संसार सोडू नका, पण संसार मनामध्ये ठेवू नका, है ना. देहाची काळजी घ्या, देहाला करा, सूर्यनमस्कार करा, देहासाठी जिम लावा, व्यायाम करा, काळजी घ्या, पण या देहालाच मी समजू नका. यश आलं तर अहंकारी होऊ नका, आणि अपयश आलं तर खचून जाऊ नका, ढासळून जाऊ नका. यालाच अलिप्तपणे जगणं असं म्हणतात. या श्रीमद दासबोध या ग्रंथामध्ये आत्म्याचे शुद्ध स्वरूप काय आहे, देहाभिमानाच्या पलीकडे विदेह स्थिती काय आहे, आणि संसारामध्ये राहूनही त्या संसारामध्ये न अडकण्याचा अलिप्तपणा कसा प्राप्त होतो याचे निश्चित विवेचन समर्थांनी करून दाखवलं. शुद्ध स्वरूपाची अनुभूती, त्यातून येतो देहाभिमानाचा क्षय, त्यातून येते ते अलिप्तपण असलेलं जीवन, आणि मग येते जीवन मुक्ती. ही ओवी साधकाला स्मरण करून देते की अध्यात्माचा उद्देश संसारापासून पळून जाणं नाही, तर स्वतःचे शुद्ध स्वरूप ओळखून देहाभिमान सोडून अलिप्तपणे कर्तव्य करत जगणं, हाच या ओवीचा अंतिम संदेश आहे. हाच श्रीमद दासबोधाचा जीवन उन्मुख आणि वेदांत सिद्ध असा संदेश समर्थांनी दिलेला आहे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असेल. ही ओवी अत्यंत महत्वाची आहे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला 3 मूलभूत प्रश्नांची उत्तरं देतात. खरा देव कोण आहे, खरा भक्त कोण आहे, आणि जीव शिव यांचं नातं ते काय आहे. बरोबर, बघा ना, सांगितलं समर्थांनी मुख्य देवाचा निश्चय. समर्थ सांगतात की देवाचे मूळ स्वरूप जाणणं हाच अध्यात्माचा पाया आहे. देव म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नाही, मूर्ती हे उपासनेचं साधन आहे, परंतु परमेश्वराचं खरं स्वरूप मूर्ती नाही. तो तर सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वत्र आहे. तो निर्गुण निराकार आहे. तोच भक्तासाठी सगुण साकार झालेला आहे भक्तीच्या दृष्टीने.
म्हणून समर्थ आपल्याला सगुण आणि निर्गुण यांचा असं कुठलाही विरोध करताना दिसत नाहीत. समर्थ उलट सांगतात की सगुण उपासनेतूनच निर्गुण तत्वाचा अनुभव घ्यावा. मुख्य देव म्हणजे सर्व चराचर विश्वामध्ये व्यापून असलेलं परब्रह्म. मुख्य भक्ताचा निश्चय म्हणजे खरा भक्त कोण? समर्थांच्या मते जो निष्काम भक्ती करतो तो खरा भक्त. समर्थांच्या मते ज्याच्या मनामध्ये अहंकार नाही तो कसा आहे? खरा भक्त. समर्थांच्या मते जो सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करतो तो खरा भक्त आहे. समर्थांच्या मते जो प्रत्येक जीवामध्ये त्या परमात्म्याला पाहतो, त्या ईश्वराला पाहतो, त्या देवाला पाहतो तो खरा भक्त आहे. समर्थांच्या मते जो संकटामध्येही कधी श्रद्धा डळमळीत करत नाही, सोडत नाही तो खरा भक्त आहे. भक्ती म्हणजे केवळ भजन पूजन नव्हे. भक्ती म्हणजे प्रेम, समर्पण, सेवा आणि श्रद्धेनं जगणं म्हणजे भक्ती आहे. खरा भक्त देवाकडे काहीच मागत नाही, तर तो स्वतःला देवाकडे संपूर्णपणे अर्पण करतो तो खरा भक्त. जीव शिवाचा निश्चय ही ओवी सर्वात गूढ आणि वेदांत प्रधान अशी ही या ओवीची बाजू आहे बरं का. जीव म्हणजे मर्यादित असलेला अनुभव घेणारी व्यक्ती आणि शिव म्हणजे अनंत पूर्ण परमचैतन्य. पण झालंय काय? अज्ञानामुळे तो जीव स्वतःला शिवापासून वेगळा समजू लागला आणि मग त्याला ज्ञान झालं आणि मग समजलं की लाट आणि समुद्र वेगवेगळे दिसतात, पण त्या लाटेमध्ये आणि समुद्रामध्ये असलेलं पाणी मात्र एकच आहे. तसंच अगदी तसंच जीव आणि शिव हे वेगवेगळे भासच जरी असले तरी त्यांचे मूळ स्वरूप एकच चैतन्य आहे. यालाच वेदांतामध्ये जीव शिव किंवा जीव ब्रह्म ऐक्य असं म्हटलं गेलेलं आहे. या ओवीमध्ये समर्थांनी 3 भ्रम दूर केले. देव बाहेरच आहे हा सगळ्यात मोठा भ्रम समर्थांनी दूर केला. भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड हा भ्रम समर्थांनी दूर केला. जीव आणि परमात्मा कायम वेगळे आहेत हा भ्रम समर्थांनी दूर केला. समर्थ सांगतात की देव सर्वत्र आहे, सर्वज्ञ आहे. भक्ती अंतःकरणातील प्रेमच आहे आणि जीवाचे अंतिम स्वरूप शिवच आहे. आज अनेक जण देव शोधण्यासाठी मोठमोठ्या तीर्थयात्रा करतात, मोठमोठ्या पूजा करतात, पण त्यांच्या मनामध्ये तो द्वेष, अहंकार, वासना, मत्सर, भय, भीती तसंच ठेवून आहे. समर्थांचा संपूर्ण उद्देशच आहे की देवाला शोधण्यापूर्वी मनाला शुद्ध केलं पाहिजे. भक्तीला प्रेमाची जोड दिलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचं आपल्याला दर्शन घडलंच पाहिजे. स्वतःला देह न समजता आत्मस्वरूप आपल्याला समजलं पाहिजे. जीवाचा आणि शिवाचा असलेला नित्य संबंध आपल्याला कळायला पाहिजे, तेव्हाच कळणार आहे. या ग्रंथामध्ये परमेश्वराचे खरे स्वरूप, आदर्श भक्तीची लक्षणं आणि जीव शिव यांचं अद्वैत स्वरूप यांचं निश्चित विवेचन समर्थांनी करून दाखवलं. मुख्य देव म्हणजे परब्रह्म, मुख्य भक्त म्हणजे निष्काम आणि समर्पित साधक म्हणजे मुख्य भक्त, आणि जीव शिव म्हणजे अज्ञानामुळे भिन्न भासणारे ज्ञानाचे एकच अनुभव म्हणजे जीव शिव दाखवलं. बघा समर्थ सांगतात की साधकाला बाह्य उपासनेपासून अंतर्मुख कसं करता येईल. समर्थांनी सांगितलं देव ओळखा, भक्ती शुद्ध करा आणि जीव शिव ऐक्याचा अनुभव घ्या. हाच दासबोधातील वेदांत आणि भक्तीचा सुंदर असा समन्वय आहे. भक्तीने मन निर्मळ होतं, ज्ञानाने भेदबुद्धी नाहीशी होते, नष्ट होते आणि अनुभवामध्ये जीव शिवाचे अद्वैत रूप प्रकट होते. बघा पुढची ओवी समर्थांनी सांगितलं मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिलं असेल. ही ओवी श्रीमद दासबोधामधील वेदांताचा अत्यंत गूढ आणि मूलभूत विषय स्पष्ट करणारी ओवी आहे. या ओवीमध्ये समर्थ 3 महत्वाच्या प्रश्नांची निश्चित आपल्याला उकल करून देतात. ब्रह्म म्हणजे काय, जगातील विविध मतांचे स्थान काय आहे आणि मी कोण आहे, या आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तर समर्थ आपल्याला देतात. बघा मुख्य ब्रह्माचा निश्चय. ब्रह्म म्हणजे या विश्वाचा मूल आधार, मूलाधार म्हणजे ब्रह्म. ते ब्रह्म आजन्म आहे, ते ब्रह्म अविनाशी आहे, ते ब्रह्म निर्गुण निराकार आहे, ते सर्वव्यापी सर्वत्र आहे, सर्वज्ञ आहे, चिदानंद स्वरूप असं ते ब्रह्म आहे. जगातील प्रत्येक वस्तू बदलते आहे पण ते ब्रह्म मात्र कधी बदलत नाही.
समुद्रामध्ये असंख्य लाटा उसळत असतात, पण त्या लाटा कधीच नष्ट होत आणि नष्टही होतात, जन्माला येतात, नष्टही होतात, पण समुद्र मात्र कायम आहे, तो अखंड आहे. त्याचप्रमाणे सृष्टी निर्माण होते, सृष्टी टिकते आणि सृष्टी लय सुद्धा पावते, परंतु ब्रह्म मात्र नित्य, शाश्वत आणि अपरिवर्तनीय असंच राहतं. समर्थ सांगतात की श्रीमद दासबोधामध्ये ब्रह्म्याचे खरे स्वरूप निश्चितपणे सांगितलेले आहे. नाना मतांचा निश्चय. या जगामध्ये अनेक तत्वज्ञ आहेत, अनेक संप्रदाय आहे, अनेक विचारधारा आहेत. समर्थ सांगतात भक्तिमार्ग आहे, तसाच ज्ञानमार्ग आहे. जसं भक्तिमार्ग ज्ञानमार्ग आहे, तसा कर्ममार्ग आहे, कर्मयोग आहे, तसाच योग मार्ग आहे, तसंच अद्वैत आहे, तसंच द्वैत आहे, तसंच विशिष्ट अद्वैत आहे. आणि प्रत्येक मताचे स्वतःचे असे स्थान आणि उद्दिष्ट सुद्धा आहे. समर्थ कोणत्याही मताचा द्वेष करत नाही. समर्थ विवेकाने सांगतात की प्रत्येक मत समजून घ्या, पण सत्याचा अनुभव मात्र स्वतः घ्या. मतभेद असू शकतात, असले पाहिजेत, परंतु सत्य मात्र एकच आहे. जसं आकाशातम पतितम तो यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. अनेक नद्या शेवटी जाऊन समुद्रालाच मिळतात, तसे विविध मार्ग शेवटी परमात्म्याकडेच जात असतात. ही संपूर्ण ओवी अध्यात्माची महत्वाची ओळ यामध्ये काय आहे? मी कोण, आपण कोण हा निश्चय. बहुतेक लोक म्हणतात मी शरीर आहे, हा देह म्हणजे मी अमुक अमक्या नावाचा व्यक्ती आहे, मी अमुक अमक्या पदावर आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, परंतु हे सगळं बदलणारं आहे. समर्थ सांगतात की तुम्ही शरीर नाही, तुम्ही मन नाही, तुम्ही बुद्धी नाही, तुम्ही शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे, है ना. देह हा वस्त्राप्रमाणे आहे, आत्मा हा त्याचा धारण करता आहे. जेव्हा हा अनुभव आपल्या अंतरी दृढ होतो, तेव्हा भय, दुःख, भीती, अहंकार, वासना, मत्सर, मोह यांचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होते. या उभीमध्ये समर्थ साधकाला 3 टप्प्यामध्ये पुढे नेतात. ब्रह्म जाणावा, अंतिम सत्य काय आहे ते समजावं, मतांचा विवेक करावा, अंधानुकरण न करता सार ग्रहण करावं, स्वतःला ओळखलं पाहिजे. मी कोण या प्रश्नाचे अनुभवपूर्वक उत्तर आपण शोधलं पाहिजे. हेच आत्मज्ञानाचे द्वार आहे. आज माणूस स्वतःची ओळख त्याच्या व्यवसायाने, पदाने, पैशाने, समाजातील स्थानाने आणि नातेसंबंधामध्ये तो त्याचं काय करतोय? ओळख शोधत आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली की त्याची ओळख सुद्धा डगमगते, डळमळते. समर्थ सांगतात की बदलणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःची ओळख शोधू नये. स्वतःचे शाश्वत स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. मतभेदांमध्ये अडकू नयेच, सत्याचा अनुभव घ्यावा. विवेक, साधना आणि सद्गुरूंच्या कृपेने ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आपण मिळवली पाहिजे. या ग्रंथामध्ये ब्रह्माचे खरे स्वरूप, विविध तत्वज्ञानाचा योग्य विवेक आणि मी कोण आहे या आत्मशोधाच्या प्रश्नाचे निश्चित उत्तर समर्थांनी दिला. या ओवीचा सार असा आहे की मुख्य ब्रह्म हे सर्वव्यापी, शाश्वत आहे आणि नाना मत सत्याकडे नेणारे विविध मार्गच आहेत. ते आपण विवेकाने समजून घ्यायला हवेत. आपण कोण? आपण देह नसून शुद्ध स्वरूप, अशुद्ध आत्मस्वरूप, चिदानंद रूप आहोत. समर्थांच्या मते अध्यात्माची सुरुवात ही देवशोधाने होते, हे बरोबर आहे, परंतु त्याची परिपूर्णता ही स्वशोधामध्ये स्वतःला शोधलं पाहिजे. जो मनुष्य मी हा देह आहे असं मानतो ना, तोपर्यंत तो संसाराच्या बंधनामध्ये अडकतो आणि तसाच राहतो. पण ज्या क्षणी त्याला मी शुद्ध आत्मस्वरूप आहे याची अनुभूती येते, त्या क्षणी ब्रह्मज्ञानाची दारं उघडली जातात. म्हणूनच या ओवीचा केंद्रबिंदू आहे आपण कोण. या प्रश्नाचे अनुभवपूर्वक एकदा का उत्तर मिळाले की मग हाच वेदांताचा परमोच्च असा संदेश समर्थांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे समर्थांनी या ओवीमध्ये आपल्याला सांगितलं की मुख्य उपासना लक्षण म्हणजे केवळ पूजा, आरती नाही का, अभिषेक करणं, मंदिरामध्ये जाणं एवढं नाही, ती उपासना नाही आहे. उपासना म्हणजे अधिक आसन, परमेश्वराच्या अधिक जवळ जाणं, म्हणजे
मनाने देवाशी एकरूप होणं खऱ्या उपासनेचं लक्षण समर्थांनी सांगितलं. अखंड नामस्मरण ही खरी उपासना. सद्गुरूंवरील दृढ श्रद्धा ही उपासना आहे. निष्काम भक्ती उपासनाच आहे. अहंकाराचा त्याग करणे उपासनाच आहे. दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि सेवा ही सुद्धा उपासना आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं दर्शन करणं हे सुद्धा उपासनाच आहे. समर्थांच्या मते उपासना ही अंतःकरण शुद्ध करणारी साधना आहे. उपासना केवळ बाह्यपूजा नाही. बाह्यपूजा ही तर केवळ साधन आहे. अंतर्मनातील ईश्वरनिष्ठा हेच तिचं अंतिम असं रूप आहे. नाना कवित्व लक्षण. इथं कवित्व म्हणजे फक्त छान छान कविता लिहिण्याची कला नव्हे. समर्थांच्या दृष्टीने खरे कवित्व म्हणजे सत्याला सुंदर शब्दामध्ये व्यक्त करणं म्हणजे खरं कवित्व बरं का. लोकांना विवेकानं, भक्तीनानं, वैराग्याकडे प्रेरित करणं म्हणजे ते कवित्व त्या माध्यमातून करावं. कवित्व असताना त्या शब्दांमध्ये ओज असतं, तेज असतं, करुणा असते, अनुभव असणं ते खूप गरजेचं आहे. जे वाचकाच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडवतं ना तेच श्रेष्ठ कवित्व असतं. म्हणूनच समर्थांचे अभंग, समर्थांच्या ओव्या, श्रीमद दासबोधातील वचन ही केवळ साहित्य नसून जीवन मार्गदर्शक आहेत. नाना चातुर्य लक्षण. चातुर्य म्हणजे केवळ हुशारी किंवा युक्ती म्हणजे चातुर्य नव्हे. समर्थांच्या दृष्टीने चातुर्य म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे चातुर्य आहे. सर्वांशी विवेकानं वागणं हे चातुर्य आहे. सत्य असत्य, जय पराभव, मान अपमान यांचा भेद ओळखणं म्हणजे काय आहे चातुर्य. लोकांशी प्रेमाने पण तत्वनिष्ठ राहून वागणं हे चातुर्य आहे. धर्म, समाज आणि राष्ट्र हित जपणं म्हणजे काय चातुर्य आहे. हे चातुर्य स्वार्थासाठी नसून ते लोककल्याणासाठी असावं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामध्ये धैर्य आहे, दूरदृष्टी आहे, धर्मनिष्ठा आहे. हेच समर्थांच्या दृष्टीने आदर्श चातुर्याचे उदाहरण आहे. बघा ना, या ओव्यामध्ये आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. उपासना, कवित्व आणि चातुर्य. उपासना हृदय शुद्ध करते, कवित्व विचार शुद्ध करते, चातुर्य व्यवहार शुद्ध करते. म्हणूनच अध्यात्म म्हणजे संसार टाकणे नव्हे तर भक्ती, विवेक आणि योग्य आचरण यांचा समन्वय म्हणजे काय आहे अध्यात्म आहे. आज अनेकांकडे माहिती आहे पण अंतर्मुख करणारी उपासना खूप कमी आहे. आज अनेकांकडे शब्द आहेत पण त्या शब्दांचं कौशल्य सगळ्यांकडे नाही आहे, कारण त्याला सत्याचा आधारच नाही. आज अनेक जण बुद्धिमान आहेत पण त्या बुद्धिमान लोकांकडे विवेक आणि नैतिकता मात्र नाही आहे. बघा ना, उपासना करावा पण त्या उपासनेचा दिखावा करू नये. लेखन करावं, कर्तृत्व करावं, वक्तृत्व करावं, नेतृत्व करावं, पण ते समाज हितासाठीच असावं. हुशारी वापरावी पण ती स्वार्थासाठी नव्हे तर सत्य आणि धर्मासाठी ती हुशारी असावी. बघा या ग्रंथामध्ये श्रीमद दासबोधामध्ये खरी उपासना कशी असते, श्रेष्ठ कवित्वाचे लक्षण काय आणि विवेकपूर्ण चातुर्य कसे असावे याचे निश्चित असं विवेचन समर्थांनी करून दिलंय. मुख्य उपासना म्हणजे श्रद्धा, प्रेम, नामस्मरण आणि आत्मसमर्पण म्हणजे मुख्य उपासना. मुख्य कवित्व म्हणजे अनुभवातून जन्मलेलं लोककल्याण करणारं सत्य वचन म्हणजे मुख्य कवित्व आहे. मुख्य चातुर्य म्हणजे विवेक, धर्मनिष्ठ आणि योग्य व्यवहार म्हणजे काय मुख्य चातुर्य. समर्थांनी या ओवीमधून एक सुंदर असा संदेश दिलेला आहे. मन भक्तीने पवित्र करा, वाणी सत्याने सुशोभित करा आणि बुद्धीने विवेक प्रगल्भ करा आणि या त्रिवेणी संगमातूनच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडणार आहे, तयार होणार आहे. श्रीमद दासबोध हा केवळ मोक्षाचा ग्रंथ नसून तो उत्तम साधक, उत्तम विचारवंत, उत्तम समाज पुरुष घडवणारा ग्रंथ आहे. बघा 11वी ओवी, मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोललेले असे. समर्थांनी सृष्टी, माया, पंचमहाभूत आणि कर्तृत्व यांचा अत्यंत गहन असा वेदांत विषयांचा परिचय तुम्हाला आम्हाला करून दिलेला आहे. समर्थ याच ओवीमध्ये सांगतात की श्रीमद दासबोधामध्ये विश्व निर्मितीचं रहस्य आहे आणि करता कोण या मूलभूत प्रश्नांची उत्तर समर्थांनी दिले. मायोद्भवाचे लक्षण. मायोद्भाव म्हणजे मायेचा उद्भाव, मायेची उत्पत्ती आणि मायेचं खरं स्वरूप.
वेदांतानुसार परब्रह्म एकमेव सत्य आहे, पण त्या ब्रह्माच्या अनादी शक्तीला आपण माया म्हणू लागलो. आणि मायेचं वैशिष्ट्यच असं आहे की माया अनादी आहे, माया नाशवंत आहे, माया बदलणारी मिथ्या आहे. आणि माया काय करते, सत्याला झाकून ठेवते आणि असत्याला सत्यासारखं भासवते, ती माया. यामुळेच मनुष्य म्हणतो की मी हा देह आहे, हे धन माझा आहे, हा पैसा माझा आहे, ही गाडी माझी आहे, माझा बंगला आहे, मीच या सगळ्याचा करता धरता आहे. आणि हा आहे ना, हा भ्रम म्हणजे माया आहे. या भ्रमामध्ये आपण गुंतलोय म्हणजे आपण मायेमध्ये गुंतलोय. अंधारात दोरीला साप समजणं हा भ्रम असतो, आणि प्रकाश पडल्यावर तिथला साप नाहीसा होतो, कारण तो आधीपासून तिथे नव्हताच कधी. भ्रम नाहीसा होतो. तसेच आत्मज्ञान झाल्यावर संसार नाहीसा होत नाही, पण त्याच्याविषयी अज्ञानरूपी भ्रम मात्र निश्चितपणे नाहीसा होतो. पंचभूतांचे लक्षण. ही स्थूल सृष्टी 5 महाभूतांनी बनलेली. पृथ्वी म्हणजे स्थिरता, स्थैर्य, घनता. आप म्हणजे जल, म्हणजे काय, प्रवाही असण्याचा तो प्रतीक आहे. तेज म्हणजे अग्नी, उष्णता, प्रकाश. वायू म्हणजे गती, स्पंदन दाखवलं. आणि आकाश म्हणजे अवकाश, धारणा, क्षमता. मानवी शरीर ही याच पंचभूतांपासून बनलेलं आहे. मृत्यूनंतर शरीर पुन्हा या पंचतत्वामध्येच विलीन होणार. समर्थांनी सांगितलं की देह पंचभूतांचा आहे, पण तो जो आत्मा आहे तो पंचभूतांच्या निश्चितच पलीकडे आहे. करता कोण हे लक्षण ही ओवीतील सर्वात महत्वाची ओळ आहे. सामान्य माणूस म्हणतो मी काम केलं, मी यशस्वी झालो, मी अपयशी झालो. परंतु समर्थ म्हणतात की खरा करता कोण? वेदांतानुसार शरीर कर्म करतं, मन विचार करायला ठेवलंय, आणि बुद्धीला निर्णय घ्यायला, डिसिजनसाठी ठेवलंय. पण प्रकृती सर्व व्यवहार सुरळीत चालवते. पण शुद्ध आत्मा हा अकर्ता आणि साक्षी स्वरूप आहे. ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय कोणतेही कर्म घडू शकत नाही. याचा अर्थ माणसाने कर्म करू नये असा नसून कर्तृत्वाचा अहंकार सोडणं म्हणजे काय आहे. खऱ्या अर्थाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये हा संदेश दिला, कर्म करा, पण त्या कर्माचं कर्तेपण आपल्याकडे घेऊ नका, अभिमान तो ठेवून घेऊ नका. समर्थांनी ओवीमध्ये सांगितलं, माया ओळखा म्हणजे भ्रमामध्ये अडकू नका. पंचभूते ओळखा म्हणजे देहाचे खरे स्वरूप समजून घ्या. करता कोण हे ओळखा म्हणजे अहंकार सोडून साक्षीभाव आपण धारण केला पाहिजे. आज माणूस स्वतःच्या यशाचा गर्व करतो, आणि अपयश आलं की खचून जातो, डळमळीत होतो, कोसळून जातो. दोन्हींचे मूळ काय आहे? कर्तृत्वाचा अहंकार हेच आहे. समर्थांचा अंतिम उपदेश असा आहे की आज माणूस स्वतःच्या यशाचा गर्व करतो, अपयशामध्ये खचून जातो, है ना. आणि या दोन्हींचं मूळ काय आहे? कर्तृत्वाचा अहंकार आहे. समर्थांनी संदेश दिला, संसारामध्ये राहा, पण मायेच्या मोहामध्ये अडकू नका. शरीराची काळजी जरूर घ्या, पण स्वतःला केवळ शरीर समजू नका. कर्म करा, पण त्या कर्माचं श्रेय स्वतःकडे न घेता ईश्वरार्पण बुद्धीला ती जागृत ठेवा. अशी वृत्ती आली की मन शांत होतं आणि साधना दृढ होते. या ग्रंथामध्ये मायेची उत्पत्ती, मायेचं स्वरूप, पंचमहाभूतांची रचना आणि खरा करता कोण याचं निश्चित असं विवेचन केलेलं आहे. मायोद्भव म्हणजे अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या ह्या जगाचा भास. पंचभूते, देह व सृष्टी यांची रचना करणारी 5 महाभूत म्हणजे ते पंचमहाभूत दाखवली. समज करता, आत्मा हा करता आहे, प्रकृती हे कर्म आहे, आणि ईश्वर हे अधिष्ठाता. या ओवीमध्ये समर्थ आपल्या साधकाला देहापासून आत्म्याकडे, अहंकारापासून साक्षीभावाकडे आणि मायेपासून ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाताना दिसून येतात. एकदा का माया समजली की आसक्ती कमी होते, आणि एकदा का पंचमहाभूत समजली की देहाचा अभिमान कमी होतो, आणि मी करता नाही हा भाव दृढ झाला की कर्मयोगाची खरी सुरुवात होते. हाच श्रीमद दासबोधाचा जीवनोन्मुख वेदांत आहे.